जाऊ द्या ना आत्याबाई, कायले फोन करता? येतीलच 2-3 दिवसानं, तेव्हा बोल जा. नाही करा, फोन करा तुम्ही आणि बोलावून घ्या. नाही तर असे लय फोटो टाकतील ना 2-3 दिवसात, अजून बदनामी होईल आत्याबाई. बोलवून घ्या फोन करून. हे पहा आत्याबाई, मी फोन करतो ना काजलले आणि समजावतो काजलले फोन करून का फोटो गिटो नको टाकून, ते लहान लहान कपडे नको घालू म्हणून समजावून देतो फोन करून. पण तुम्ही फोन करून असं बोलू नका का असं असं झालं म्हणून सांगू नका ना, बोलावू नका. त्याला येतील तेव्हा मग बोल जा लागन तर. मी आता सांगून देतो काजलले फोन करून का अशी नको फोटो गिटो नको टाकू म्हणून. बिंदू ते मला काय खुशी आहे का आपल्या घरची बदनामी होईल तर? किती झालं तरी सून होते ह्या घरची. काय म्हणतील लोक, त्या अमक्याची सून, त्या ढमक्याचं पोरग, त्याची सून, असे नावं मोठं नाही ठेवतील का? साऱ्या नातेवाईकात, गावात, आजूबाजूला सगळीकडे किती बदनामी होऊन जाईल. तुम्हाला असं वाटतेच का बिंदू ते का आपल्या घरची बदनामी झाली पाहिजे म्हणून? मला कायले तसं वाटन मग? चुप राहा दोघी जणी. ललिताचं बरोबर आहे ते, बोलावतो त्याला फोन करून. हो ना, करा आत्याबाई, करा फोन आणि चांगलं धमकावा. सांगू नका असं असं झालं म्हणून. तुम्ही फक्त बोलावा, ये म्हणा लवकरात लवकर इथं बोलावा आणि इथे येऊन मग बोल जा सगळं. नाही तर तुम्ही पहिले सांगून द्याल ना हे सगळं, तर ते अजून बहाणे सोचून येईल. असं सांगू तसं सांगू असे विचार करून येतील. तर तुम्ही असं नको सांगा, फक्त बोलवून घ्या घरी. तसंच करतो ना. हॅलो, हा आई बोल. राकेश, कुठं आहे रे बाबू? कुठं आहे तू? हो आई, मी बाहेर आहो. मी काहून नाही, काय झालं? काजल कुठे आहे? आहे ना आई, काजल बी सोबतच आहे. काहून आई, काय झालं? तू तर म्हणत होता रे कामानिमित्त गेलो, फिरायला गेला काय? नाही आई, कामानिमित्त चालू हो. पण आता काम झालं. आता म्हटलं काजल रूम मध्ये बसू बोर होत होती. चाल म्हटलं जरासं फिरून आणतो इथपर्यंत, म्हणून तिला फिरवाले आणलो, हात पाय मोकळे करायले. खोटा बोलतो, खोटार देवानाच्या माय संग खोटा बोलून राहिला तू आई संग खोटा बोलून राहिला तू. लाज नाही रे तुले? नाही आई, मी काजल खोटा बोलून राहिलो नाही. हे पा काजल बी हाय संग कामानिमित्त चालू मी. नाही मी खोटा नाही बोलून राहिलो. नाही आई, कोण सांगितलं तुला मी खोटा बोलून राहिलो म्हणून? कोण नाही सांगितलं, कोण नाही सांगू. हे बा आताच्या आता वापस ये घरी. मला बोलायचं आहे तुझ्या संग. बोल नाही, मग बोल ना, काय बोलायचं बोल ना. फोनवर नाही बोलणं होणार. तू आणि काजल पटकन घरी या, बांधा सामान सुमान, घरी या पटकन. आत्ताच सांगून राहिले मी. अरे बा आई, काय झालं? येतो ना 2-3 दिवसात. येतो मी 2-3 दिवसात. बिलकुल नाही 2-3 दिवसात, आजच्या आज वापस येतो. आई पण झालं तरी काय, बाबाची तब्येत ठीक आहे ना? दादाची सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, पण तू ये आजच्या आज, तू वापस ये. कायचा कामाला गेला तू, खोटा बोलून गेला तू, घुमाले फिरायला गेला तू आणि म्हणता कामाला गेला. आजच्या आज घरी ये बस, मग सांगतो तुले काय ते. आई अरे पण तिकीट नाही भेटत ना आई. आता 2-3 दिवसांना भेटते तिकीट, मग येतोच. चाटा नको मारू जास्तीचा. तिकीट नाही भेटत वाल्या. चल पटकन ये आत्ताच्या आता. चल ठेवतो फोन आता, पटकन निघ तिथून. 2-3 घंट्यात पोच इथं पटकन. आत्ताच ठेवतो फोन आता. अरे बा आई. राकेशजी काय झालं? काय म्हणते आई? काजल, काय माहित काय झालं आईले. घरी ये म्हणते बा आताच्या आता. निघा म्हणते तिथून आताच्या आता. तर काय करावं आता? निघाव का राहू देव? काय झालं तर घरी? तर काही प्रॉब्लेम झाला काय? काय माहित, सांगितलं इथं नाही आईनं काय झालं काय नाही. तर सगळं ठीक आहे म्हणते, पण तू आताच्या आता ये म्हणते, खोटा बोलून राहिला म्हणते. तर आईले कसं समजलं मी खोटा बोललो म्हणून? मी कामानिमित्त आलो म्हणून सांगलं आणि फिरायला आलो म्हणून आईले कसं सांगितलं? कोणी सांगितलं असं? काय माहित, नाही तर तुमच्या ऑफिसातून कोणाचा फोन आला असन तर माहित पडलं असन. काय माहित बुवा काय झालं ना काय नाही. तर भुल्ली रागात होती पण काजल, आई भुल्ली रागात होती. आत्ताच्या आता घरी ये म्हणे. आता काय करा मग? चालतं फिरतो अजून. आता काय करता मग? फिरून आता फिरलो तर सगळं तर फिरलो, अजून काय आता फिरायचं राहिलं? चला मग आता. आई रागात आहे तर मग कायले अजून आपण नाही जाऊ तो अजून आईचं मन दुखन. पाय बा म्हणून पोरग माय ऐकत नाही म्हणून कशा म्हणून आई मलाच बोलन अजून. तुले कायले बोलन? नाही तुम्हाला मीच शिकवतो म्हणून. आतापर्यंत तुम्ही ऐकत होते, आताच नाही ऐकत म्हणून असं म्हणून मग आई. चालतं काय मग? चाल बा मग, चाल कर पटपट बांधून सगळे कपडे इकडे तिकडे बाथरूम मध्ये आहे काही इकडे तर एकत्र कर सगळे कपडे आणि चल मग निघून जाऊ. चाललो जाऊ अजून, येऊ मग एखाद्या वेळेस कधी तिकडे दुसऱ्या ठिकाणी जाऊ. हो तसं करू. आता हिंडणं घुमणं फिरणं आहेच ना, पुरी जिंदगी पडली आहे. चला पण आई काय म्हणते तर चला मग. काय झालं आई? कसं बोलावून घेतलं अचानक? तिकीटही नाही भेटत होती, तात्काळ तिकीट काढून आलो, डबल पैसे देऊन आलो. काय झालं असं? येतच होतो ना मी 2-3 दिवसांना, येतच होतो मी. काय झालं म्हणतो लबाड तोंड्या? येतच होतो म्हणतो, कायले गेला होता तू? अरे बुवा आई, तुले झालं तरी काय बुवा? काहून अशी बोलून राहिली तू भयाळल्यावानी? मी काही खोटं नाही बोललो. मी काय खोटं बोललो? मी खोटं नाही बोललो म्हणतं तर एक देतो ना थोबाडीत तू या, तर कानावर तर येऊन जाईन तू या. खोटा नाही बोलला. कामानिमित्त गेला म्हणत होता ना? कामाला गेलता तू, फिरायला गेलता, मजा करायला गेलता तिथं? असं आई कोणी सांगितलं तुले? कोणही सांगू मले. चाल एका अर्थानं गेले तुम्ही फिराले. गेला तू फिराले बायकोले घेऊन
आपण असे कपडे घालायला लावला तिने अन कपडे घालून न फोटो काढला, फोटो काढून न फोटो पाठवला सगळ्याच्या मोबाईलमध्ये. नाही नाही तर आई नाही तर तिनं हे साडीच तर घाले ते साडीच तर घाले ते. तू थांब, साडी घाले म्हणतो साडीवाल्या, थांब तू. हो काजल, लाज शरम काय मायबापाच्या घरी सोडून आली तू? इथची सून आहे तू, आता तुझं लग्न झालं, एका घरची सून आहे तू, इज्जतदाराच्या घरची सून आहे, असं शोभलं काय तुले? आई पण मी आता काहीच नाही केलं. काही नाही केलं म्हणतो, भोला माय बोलतं कशी, तोंडानं सुरतीनं कशी दिसतं. एक गरीब गाय दिसतं. आपण काय गुन्हा त्या अंगात भरले आहे ते आज मला समजले. ते तर लहान लहान कपडे घालून हिंडत होती, मिरवत होती, आणि फोटो काढत होती, मोबाईलमध्ये धाडली सारायच्या लहान लहान कपडे घालून. काय इज्जत ठेवली तू ना माईवाली? साऱ्या लोकांचे, साऱ्या रिश्तेदाराचे, नातेवाईकाचे फोन आले मध्ये, काय सून पाहिली व समोता, काय सून पाहिली व समोता, सारे नाक काटली तू ना. आई पण याच्यात माईक काही गलती नाही. फोटो काय कपडे मी नाही घातले कपडे. चुप राह, नाही घातले म्हणतो. दोघं खोटे बोलून राहिले तुम्ही, दोघं खोटे बोलून राहिले. काजल, तू जर का खोटी बोलली ना पाय काय करन मी. आई मी काय नाही खोटं बोलून, मी नाही खोटं बोलून राहिली. आई तू कोणते फोटो म्हणून राहिली? तू कायचे फोटो? तिने नाही धाडले, मी नाही धाडले कोणाच्या मोबाईलमध्ये. तुला माहीतच नाही काय? लयच भोले भाले आहे दोघे जण. माय बाई किती भोले भाले आहे, काही माहीतच नाही. दाखव बरं ओ ललिता, दाखव बरं यायले फोटो. हो हो आई, आत्ता दाखवतो मी. मोबाईलमध्ये आहेच मा मोबाईलमध्ये आत्ता बी. हो तर दाखव मग. आहे तर ये पहा बापूजी, पहा फोटो. काजलच होय ना? काजल तू पहा, तूच होय ना? चांगल्यानं पहा बापूजी, होय ना? काजलच होय ना? हो काजलच होय. आता बोल ना, बोल आता. काजल हा तुमची सोनबाई. पहा पण मोबाईल वाटली ना लाज? काय बोलू आता, काय म्हणू तुम्हाला? काजल काय म्हणू तुले? त्याले पण तुलाही लाज नाही वाटली? जराही काही वाटलं नाही तुले? तू कोणत्या घराण्याची सून बनली? पोरगी असन तू कोणाची बी मला माहीत नाही. आता या घरी चालत असन हे सगळं, मा घरी नाही चालत हे सगळं. काजल काय समजली? मा घरी हे सगळं चालणार नाही. आता सांगतो, याच्यानंतर का मला असं आढळलं, असं दिसलं, सिद्धी त्या मायबापाला बोलावून ना तुला रवाना करा. काय चल जा अंदर आता. राकेशजी, फोटो इंस्टाग्राम मध्ये आले कसे? मी आता ते कपडे घातले बी नाही लागन तर थोडेसेच घातले, ते तुम्ही जबरदस्ती केली म्हणून. आणि फोटो तो कोणापाशी होते नाही मायवाले. तुम्हीच काय म्हणते, तुम्हीच काढले होते माय. दोनच म्हणलं होतं तुम्हाला, दोनच फोटो काढले होते तुम्ही. तर राकेशजी, तुम्हीच टाकले का माय फोटो इंस्टाग्रामवर? तुमच्या आयडीवर टाकले का कोणी दुसऱ्याच्या आयडीवर टाकले? काजल माफ कर यार, मध्ये मीच टाकले ते फोटो. मायाच आहे, स्वतःच्याच आयडीवर टाकले मी. काय गरज होती तुम्हाला फोटो टाकायची इंस्टाग्रामवर? आई बोलल्या ना, मलाच बोलल्या ना जास्त. तुम्हाला कमी बोलल्या पण मलाच जास्त बोलल्या ना. त्याच्यात माझी काही गलती बी नाही. गलती नसून मला बोलणे भेटले तुमच्या कारण. तुम्हाला असंच वाटत होतं ना राकेशजी, का तुमची आई मला बोलली पाहिजे, माझी बदनामी झाली पाहिजे सगळ्याच्या इकडे, म्हणून तुम्ही टाकले ना फोटो. तुम्ही तसेच निघाले ना राकेशजी, तुम्ही तसेच निघाले. अरे यार काजल, माया तो येतून होता का तुले बोलणे बसाव, तुझी बदनामी व्हाव असं नाही वाटलं मला. ते यादगिरी पाहिजे होती मला. एक यादगिरीसाठी मी अकाउंटवर टाकलो फोटो. कधी बी याद आली तर मी पाहत जाईन फोटो म्हणून टाकलो होतो. मला काय माहित, माझी सगळ्याच्या ज्यानं फॉलो केलं त्याच्या मोबाईलवरून जाईन म्हणून ते फोटो. तुम्हाला माहित नाही? तुम्ही एवढे शिकले सवरले, एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, आणि तुम्हाला एवढे माहित नाही काय का तुमच्या आयडीवर तुम्ही फोटो टाकला? तुम्ही पब्लिक ठेवली असेल ना आयडी तुमची, प्रायव्हेट आहे काय का तुम्हालाच दिसन? आणि प्रायव्हेट बी राहिले तर आपले जे फॉलोवर्स राहते, तुम्ही त्याला फॉलो केलं राहते, त्याला दिसते आपले आपण जे बी पोस्ट केलं ते. तेवढं नाही समजलं का तुम्हाला? समजलं, सगळं माहित होतं मला. मला काय माहित नाही एवढ्या याच्यावर एवढा मोठा तांडव होईल म्हणून. काही खराबीच काय आहे त्या कपड्यामध्ये? एवढं चांगले तर कपडे आहे, काय झालं एवढं? आईले भडकवलं कोणतरी म्हणून आई बोलली. आई आता राहू दे ना काजल, ध्यान नको देऊ. ते जुन्या विचाराची आहे आई, काय जाऊ दे ना. काय जाऊ दे ना म्हणता? काही झालं ना तर आड येते फक्त बाईवर. फक्त बाईलेच काहून गुन्हेगार समजते? काही झालं तर फक्त बाईलेच गुन्हेगार समजते. फक्त बाईच गुन्हेगार राहते. एवढं करूनही सगळं तरी बाईच गुन्हेगार राहते कोणत्याही गोष्टीमध्ये. यार आता नाराज नको हो यार, मायानं तुला बोलणे भेटले. सॉरी ना यार, माफ कर. मी यादगिरीसाठी टाकलो यार, अजून काही नाही. गरजच काय होती तुम्हाला टाकायची? मग तिथे बोलले काऊन नाही तुम्ही चांगले तन? मी टाकलो, मा यादगिरीसाठी टाकलो, तिची काही गलती नाही, तिने नको बोला असं तसं मा साईड घेऊन काऊन नाही बोलले? तेव्हा कसे चुपचाप राहिले? काय बोलू आता, अजून मलाच म्हटलं असतं. अजून बायकोचा गुलाम आहे, तिच्या इकून बोलते म्हणून चुप राहिलो बा तिथं.
हो, तुम्ही नवरे असेच चूप राहत जा. तुमच्या घरचे किती बायकोले बोलन काही करन तरी तुम्ही चुपचापच राहत जा. माया इकडून जरासा भाग घेतला असता तुम्ही तर काय गुलाम होऊन गेले असते काय. आपल्या बायकोचा मान सन्मान ठेवला पाहिजे आपल्या घरी. आणि आपल्या बायकोचं चुकत असलं तरीच बोलावं आणि नसलं चुकत तर तिच्या साईडनं उभं राहा. हे नाही समजत तुम्ही नवऱ्याले. आता राहू दे ना बुवा काजल, झालं ना, याच्यानंतर असं नाही होईल. चल तू चल, सोडून दे, ध्यान नको देऊ ह्या गोष्टीमध्ये, राहू दे. चल बॅग काढायचं, काय काय घेतलं पाहू आपण. काढ बरं, काय काय घेतलं तुझ्यासाठी, माझ्यासाठी, अजून सगळ्यासाठी काय काय घेतलं, काढ बरं, काढ. चल मूड फ्रेश कर. मूड फ्रेश कर. असं मूड फ्रेश होईन का? शिका काही लहान भावापासून. कसं राहते बायकोले सांभाळणं, बायकोची खुशी काढणं कसं राहते, शिका काही लहान भावापासून. आता अजून लावलं का तू ना, काय शिकू मी? नाही काय शिकान तुम्ही? शिका काही. पा खोटं बोलून सगळे संग खोटं बोलून बायकोले फिरायला घेऊन गेलता. तुम्ही नेलं मला फिरायला कधी बी? तुला काय गरज आहे फिराची? म्हणजे मला काही गरजच नाही फिरायची. घरातच राहतो बसून. तर गुलाम आहे, गुलाम. गुलाम आहे तुम्ही, भावाचे गुलाम, मोठ्या भावाचा गुलाम. हो, जसं सांगते तसं करता. जेवढं सांगितलं तेवढं करता. काही नाही तुमचं, काही इज्जत नाही या घरामध्ये, काही नाही. स्वतःच्या मनाचं तर काही करत नाही कधी. शिका ना, शिका त्याच्यापासून. तुमच्याबरोबर मी बी, म्हणून मी कामं करत नाही घरामध्ये. म्हणलं नवरा तर आहेच आहे गुलाम, मी काय गुलामीन बनू, म्हणून मी करतच नाही. काय होय तिकडे. जास्त नको बोलू, नाही तर एक दिन थोबाडीच चांगली. आता घरचे कामं केल्यानं गुलाम राहते, गुलाम होते का काहीतरी? हो, आणि बायकोले घुमाले फिरायला घेऊन गेलं, बायकोचं साईड घेतलं तर गुलाम होऊन जाते. नाही लोक राहते, काही काही लोक राहते, बायकोचा साईड घेतला, बायको संग गेला, बायकोचा गुलाम. आणि घरच्या लोकांचा साईड घेतलं तर घरच्या लोकांचा गुलाम. तुम्ही हा तुमच्या घरच्या लोकांचा गुलाम. मा नाही आहे तुमचा भाऊ. पा बायकोचा गुलाम आहे. पा ते म्हणते तसंच करते. तिला घुमाले घेऊन गेला, मस्त किती मस्त आहे. तुम्ही या उठ बाबा, माय नशीबच फुटकं तुमच्यासारखा भेटला मला. एखाद्या भिकाऱ्यासंग झालं असतं लग्न तर परवडलं असतं. भिकारी परवडला पण गुलाम नाही परवडला. हट, माय नशीबच फुटका. काय कोणाचं पाप केलं होतं म्या, असा पडला मा नशिबी.